आयुर्वेद या शब्दाचा अर्थच आयुष्याचा विज्ञान असा आहे। हे एक प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र आहे, ज्याचा उद्देश आहे शरीर, मन आणि आत्म्याच्या संपूर्ण संतुलनाची साधना। यामध्ये केवळ रोगाच्या उपचारांवर भर नाही, तर जीवनशैली सुधारण्यासाठी आणि आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सखोल मार्गदर्शन आहे। अनेकांना असे वाटते की आयुर्वेद म्हणजे फक्त काढे, कडू औषधे आणि चूर्ण, परंतु आयुर्वेद याहूनही खूप अधिक व्यापक आहे आणि जीवनाचे मूलभूत तत्त्वज्ञान आहे। आयुर्वेद शरीरातील 3 दोषांवर आधारित आहे: वात, पित्त आणि कफ। हे दोष शरीराचे संतुलन राखण्याचे काम करतात। प्रत्येक व्यक्ती दोष प्राधान्याने एक असतो आणि या दोषांमधून असंतुलन निर्माण झाल्यास रोग उद्भवतात। म्हणून आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रकृतीनुसार उपचार आणि आहार दिला जातो। लोकांना असे वाटते की आयुर्वेद म्हणजे केवळ औषधे आणि काढे आहेत, परंतु हे खरं नाही। आयुर्वेद ही केवळ एक उपचार पद्धती नसून एक जीवनशैली आहे। आयुर्वेदाच्या मदतीने आपण आपले दैनंदिन जीवन कसे जगावे, कोणता आहार घ्यावा, कोणत्या सवयी लावाव्यात आणि शरीराला कसे संतुलित ठेवावे हे शिकतो। आयुर्वेदात आहाराला विशेष महत्त्व दिले आहे। आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगवेगळी असते आणि त्यानुसार आहार निवडला जातो। वात, पित्त आणि कफ या दोषांनुसार आहार घेण्याची शिफारस केली जाते। उदाहरण द्यायचे झाले तर वात प्रकृतीच्या लोकांनी उबदार आणि स्निग्ध पदार्थ, पित्त प्रकृतीच्या लोकांनी शीत आणि हलके पदार्थ आणि कफ प्रकृतीच्या लोकांनी हलके व तिखट पदार्थ खायला पाहिजेत। आयुर्वेदात दिनचर्येला खूप महत्त्व दिलेले आहे। यामध्ये सकाळी लवकर उठणे, योगा, प्राणायाम करणे, ताज्या फळांचा आहार घेणे आणि सूर्यप्रकाशाचा योग्य उपयोग करणे याचा समावेश होतो। या दिनचर्येमुळे शरीरातील दोष संतुलित राहतात आणि आपले शरीर निरोगी राहते। आयुर्वेदात ऋतुचर्येचाही म्हणजेच प्रत्येक ऋतूनुसार जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला दिला जातो। उदाहरणार्थ, पावसाळ्यात पित्तदोष वाढतो, त्यामुळे शीत अन्न घेण्याची गरज असते, तर हिवाळ्यात वात दोष वाढतो, त्यामुळे त्वचेवर कोरडेपणा येतो, आपण उबदार अन्न आणि स्निग्ध पदार्थ खाण्याची गरज असते। आयुर्वेदात औषधांना विशेष महत्त्व दिले आहे। काढे, चूर्ण, वटी, आसव आणि अरिष्टे ही आयुर्वेदातील विविध औषधी स्वरूपे आहेत। आयुर्वेद औषधांचा उद्देश फक्त रोगाचे उपचार करणे नाही, तर शरीरातील दोष संतुलित करणे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा आहे। काढा हा एक सत्वयुक्त पेय असतो, जो शरीरात सर्दी, खोकला, ताप अशा आजारांवर प्रभावी असतो। आयुर्वेदिक काढा अनेक औषधी वनस्पतींच्या संमिश्रणातून तयार केला जातो, जे शरीराला आतून बल देते आणि रोगांशी लढण्यास मदत करते। आयुर्वेदात अनेक चूर्णांचा वापर केला जातो। ते मुख्यतः आतड्यांचे कार्य सुधारण्यासाठी, पचनक्रिया उत्तम ठेवण्यासाठी आणि दोषांना संतुलित ठेवण्यासाठी दिले जाते। आयुर्वेदिक वटी म्हणजेच औषधी वनस्पतींच्या मिश्रणातून तयार केलेल्या गोळ्या, ज्यांचा वापर विविध आजारांवर केला जातो। उदाहरणार्थ, शंखवटी ही पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि अपचनावर दिली जाते। आयुर्वेद हे एक असे विज्ञान आहे जे केवळ रोग नष्ट करण्यावर भर देत नाही, तर संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी मार्गदर्शन करते। आधुनिक काळात आयुर्वेद अधिकच प्रासंगिक ठरले आहे। वाढता ताण, असंतुलित आहार, जीवनशैलीत बदल हे अनेक आजारांना निमंत्रण देतात। या सर्व समस्यांना उत्तर म्हणून आयुर्वेद अत्यंत प्रभावी ठरतो। आज जगभरात आयुर्वेदाचा स्वीकार होत आहे, कारण यामध्ये नैसर्गिक उपचार आहेत जे शरीराला हानी पोहोचवत नाहीत। आयुर्वेद म्हणजे फक्त काढे, चूर्ण किंवा कडू औषधे नाहीत, तर ते एक समग्र जीवनशैली आहे। शरीराचे आणि मनाचे आरोग्य टिकवण्यासाठी आयुर्वेदिक जीवनशैली, आहार आणि औषधे यांचा उपयोग केला जातो। आयुर्वेद हे एक असे विज्ञान आहे जे केवळ रोग नष्ट करण्यावर भर देत नाही, तर संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी मार्गदर्शन करते।